सर्वांना कडक जय भीम. तर आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप स्वागत आहे. तर एका लहानशा गावात भीमराव नावाचा मुलगा राहत होता. घरची परिस्थिती साधी होती, पण आईवडिलांनी त्याला एक मोठं स्वप्न दिलं होतं, शिकायचं आणि मोठं व्हायचं. भीमराव लहानपणापासूनच अभ्यासू होता. त्याला पुस्तक खूप आवडायचे, पण समाजातील भेदभाव त्यांच्या प्रत्येक पावलावर उभा असायचा. शाळेत तो जात असे, पण इतर मुलासोबत बसायला त्याला परवानगी नव्हती. शिक्षक शिकवत असताना तो लक्ष देऊन ऐकायचा, पण मनात एक वेदना असायची, मी वेगळा का. अनेकदा तहान लागली तरी पाणी मिळत नसे. त्या वेदनेतूनच त्याच्या मनात एक जिद्द तयार झाली. एक दिवस मी असं काही करीन की कोणालाही हा अपमान सहन करावा लागणार नाही. काळ पुढे गेला. भीमराव मोठा झाला. खूप कष्ट करून त्याने उच्च शिक्षण मिळवलं. परदेशात जाऊन शिक्षण घेणं त्या काळात खूप मोठी गोष्ट होती, पण त्याने हार मानली नाही. रात्री रात्री अभ्यास, कमी पैशात जगणं, अडचणी सगळं सहन करून तो पुढे गेला. त्याला माहित होतं की शिक्षण हेच त्याचं शस्त्र आहे. भारतामध्ये परत आल्यावर त्याने पाहिलं की समाजात अजूनही अन्याय आहे. गरीब शोषित लोकांना आवाज नाही. तेव्हा त्याने ठरवलं, मी त्यांचा आवाज बनेन. त्याने लोकांना संघटित केलं, सभा घेतल्या, लेख लिहिले, लोकांच्या मनात स्वाभिमान जागा करू लागला. देश स्वतंत्र झाल्यानंतर भारताला संविधानाची गरज होती. ही मोठी जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यांनी दिवस रात्र मेहनत करून असा संविधान तयार केला ज्यात प्रत्येक माणसाला समान हक्क मिळाले. शिक्षणाचा अधिकार, मतदानाचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार. पण त्यांच्या आयुष्यात संघर्ष थांबले नाहीत. आरोग्याच्या समस्या, विरोध, टीका सगळं सहन करत ते काम करत राहिले. कारण त्यांना माहित होतं की त्यांचा लढा लाखो लोकांच्या भविष्याशी जोडलेला आहे. एक दिवस त्यांनी लोकांना सांगितलं, मनुष्य महान जन्माने नसतो तर कर्माने महान होतो. आज त्यांचं नाव घेतलं की फक्त एक नेता आठवत नाही, तर आठवतो संघर्ष, ज्ञान आणि स्वाभिमानाचा दीप. भीमराव नावाचा तो मुलगा जगाला शिकून गेला. शिक्षणाने गुलामगिरी संपते आणि स्वाभिमान जन्माला येतो. तर मित्रांनो, ही कहाणी तुम्हाला कशी वाटली? कहाणी जर आवडली तर कहाणी लाईक करा आणि चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. सर्वांना परत एकदा कडक जय भीम.